सून तिच्या सासऱ्यांना रोज टोमणे मारायची आणि शिवीगाळ करायची आणि नेहमी म्हणायची की तिला असा सासरा मिळाला हे तिचं दुर्दैव्य आहे. पण जेव्हा त्या सासऱ्याचं सत्य बाहेर आलं तेव्हा असे काही घडले ज्याने सुनेची संपूर्ण माणुसकी हादरवून टाकली. दयानंदजी 65 वर्षांचे होते. त्यांचे शरीर थोडे वाकले होते. त्यांची पत्नी 1 वर्षांपूर्वीच गेली होती. मुलगा विवेक आता मोठा झाला होता आणि चांगल्या खाजगी कंपनीत काम करत होता. त्याचे लग्न 2 वर्षांपूर्वी झाले होते. सून रिया खूप शिक्षित आणि बोलण्यात तीक्ष्ण, विचारात स्पष्ट होती. पण ती तीक्ष्णता आता हळूहळू दुखू लागली होती. रिया अनेकदा म्हणायची की बाबा काहीच करत नाहीत, ते फक्त दिवसभर टीव्ही पाहतात. कधी कधी मित्र मैत्रिणी घरी येत असत. मग ती गमतीने म्हणायची, सासू नाहीत आणि सासरे निवृत्तीनंतर पूर्ण वेळ एन्जॉय करत आहेत. सगळे हसायचे, पण दयानंदजी काही बोलत नव्हते. ते फक्त हसत राहिले. त्यांच्या हास्यात तक्रार किंवा स्पष्टीकरण नव्हते, फक्त शांतता होती. जणू त्यांना माहीत होते की आता कोणीही त्यांना समजणार नाही. ते फक्त त्यांचे काम करत राहिले, दररोज न बोलता किंवा न दाखवता. एके दिवशी रियाची एक मैत्रीण घरी आली. चहा पीत असताना ती सहज म्हणाली, तिने विचारले, तुझे सासरे दिवसभर एकटे राहतात, जर काही आपत्कालीन परिस्थिती आली तर काय होईल? रियाने उत्तर दिले की माझे सासरे काहीच करत नाहीत, ते नेहमी घरी रिकामे बसलेले असतात. माझ्या मैत्रिणीने समजावून सांगितलं की तू ऑफिसला जातेस आणि मुलगा शाळेत, मग तू लिव्हिंग रूम मध्ये कॅमेरा का नाही लावून घेत आहेस? किमान काही घडले तर तू ते पाहू शकतेस. रियाला ही कल्पना व्यावहारिक वाटली. 2 दिवसांनंतर ड्रॉइंग रूम मध्ये एक इनडोअर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला. बाहेर नाही, फक्त घराच्या आत, जेणेकरून क्रियाकलाप पाहता येईल. दयानंदजी कोणताही प्रश्न विचारत नव्हते. ते फक्त पाहत होते आणि गप्प राहिले. त्यांना त्याची सवय झाली होती. आता त्यांच्यासाठी काहीही होत नाही. त्यांनी हे स्वीकारलं होतं. आता रिया ऑफिसला जाताना कधी कधी तिच्या फोनवरील ॲप उघडून घराकडे पाहत असे. सुरुवातीला तिला लक्षात आले की पप्पाजी एकटेच बसायचे. एके दिवशी तिला दिसले की डिलिव्हरी करणारा माणूस येऊन पैसे मागत होता. पप्पाजींनी कार्ड काढले आणि पैसे दिले. पप्पांनी पैसे दिले हे पाहून तिला धक्काच बसला. संध्याकाळी रियाने पाहिलं की स्वयंपाकघरात काही वस्तू स्वच्छ ठेवल्या आहेत आणि भांडीही धुतलेली आहेत. कदाचित मोलकरीण आली असेल असे तिने मनात विचार केला. पण हळूहळू ते ॲप तिची सवय होऊ लागली. रिया उत्सुकतेने कॅमेरा फुटेज पाहू लागली. आतापर्यंत तिला विश्वास बसत नव्हता की जो काहीही करणार नाही असे तिला वाटत होते, तो काहीही न बोलता सर्व काही करत आहे, काहीतरी करत आहे. एके दिवशी जेव्हा ती ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती तेव्हा तिला दिसले की तिचे बूट चमकत आहेत. मुलाची बॅग पॅक झाली होती. टिफिन तयार होता. मोलकरीण मालती रजेवर होती. आता तिला सत्य जाणून घ्यायचं होतं. त्याच रात्री तिने सीसीटीव्हीची जुनी रेकॉर्डिंग उघडली आणि ती फास्ट फॉरवर्ड केली. तिने पाहिलं की दयानंदजी सकाळी 5:10 उठतात. ते स्वयंपाकघरात जातात आणि सिंक साफ करतात. ते दुधाचे भांडे धुतात. जर त्यांना वर्तमानपत्र सापडले नाही तर ते स्वतः ते आणायला जातात. ते मुलाचा गणवेश स्वच्छ करतात. मग ते चहा बनवतात आणि सगळ्यांसाठी चहा ठेवून तो सगळ्यांना सर्व करतात. रियाच्या डोळ्यात ओलेपणा येऊ लागला. ज्यांना मी ओझं समजत होते ते या घराचा पाया आहेत, पण तरीही त्यांनी कोणालाही काहीही सांगितलं नाही. हे पाहून तिच्या आत अपराधीपणा होता, पण अहंकारही होता. कदाचित त्यांनी हे फक्त 1-2 दिवसांसाठी केलं असेल किंवा त्यांनी स्वतःला दाखवण्यासाठी स्वतःचे सांत्वन केले असेल. तिला माहीत नव्हते की खरा धक्का अजून पुढे येणार आहे आणि तो धक्का त्या रात्री येईल जो सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता, पण कोणीही तो पाहिला नव्हता. त्या रात्री मुलाला झोप येत नव्हती. तो रडत राहिला आणि नंतर थकव्यामुळे झोपी गेला. रिया उठली आणि पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात आली. मग तिने पाहिलं
की सर्वजण झोपलेले असतानाही ड्रॉइंग रूमची लाईट चालू होती. रियाला काहीतरी जाणवले. तिला विचित्र वाटले. तिने हळूहळू मोबाईल उचलला, CCTV ॲप उघडला आणि कॅमेरा लाईव्ह ऑन केला. स्क्रीनवर दयानंदजी सोफ्यावर एकटे बसलेले दिसत होते. त्यांच्या हातात एक जुना फ्रेम केलेला फोटो होता. त्यांनी त्यांचा चष्मा काढला होता. प्रकाश खूपच मंद होता, पण कॅमेऱ्याच्या रात्रीच्या दृश्यातून त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत होता. ते फक्त बसले नव्हते, ते फोटोकडे अशा प्रकारे पाहत होते जणू ते त्यात उत्तर शोधत होते. त्यांचे डोळे ओले होते आणि त्यांचे होठ खूप हळू हालत होते, जणू ते काहीतरी पुटपुटत होते. रियाने आवाज वाढवला. आवाज खूप मऊ होता, पण एक वाक्य थेट हृदयातून गेले की काश तू इथे असतीस, कोणीतरी मलाही समजून घेतलं असतं. ते गप्प झाले. मग एक लांब शांतता आणि मग एक उसासा फुटला. मी सर्व काही करतो, पण मला कोणी विचारत नाही. आता मला दुर्लक्ष करण्याची सवय झाली आहे. रियाच्या हातातून मोबाईल जवळजवळ पडला. तिचे हात थरथर कापू लागले. ज्या माणसाला ती दररोज बेकार, निरुपयोगी, बिनकामाचे अशा शब्दांनी दुखावत होती, तो रात्री स्वतःशीच लढत होता, तुटत होता आणि एखाद्या मृताची आठवण करून जगण्याचे कारण शोधत होता. तो फोटो त्यांच्या पत्नीचा, म्हणजेच रियाच्या सासूचा होता. रियाला कधीच त्यांची आठवण आली नव्हती. तिने कधीही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही की त्यांच्या गेल्यानंतर दयानंदजी कसे जगत आहेत. रियाने तो फोटो ड्रॉइंग रूम मधून काढून टाकण्याबद्दलही अनेकदा बोलली होती. या जुन्या गोष्टी पाहून मूड खराब होतो आणि असंही आधुनिक सजावटीला ते शोभतही नाही. आता तोच फोटो त्या खोलीतील सर्वात प्रामाणिक वाटला. रिया काहीही न बोलता शांत झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण ते आवाज तिच्या कानात घुमत राहिले. मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी एका मागून एक अशा अद्भुत कथा घेऊन येत आहोत, पण आमचे बरेच प्रेक्षक आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. याबद्दल आम्हाला वाईट वाटते. मला आशा आहे की तुम्ही आत्ताच खालील सबस्क्राईब बटन दाबा आणि या कथेतील कोणता धडा तुम्हाला सर्वात जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की लिहा. दुसऱ्या दिवशी सकाळी रिया काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात फरक स्पष्ट दिसत होता. ती आता पूर्वीसारखी डोळ्यांचा संपर्क टाळत नव्हती. आता ती दयानंदजींकडे सरळ पाहत होती. बाबाजी रोजच्या सवयीप्रमाणे उठले, वर्तमानपत्र घेतले आणि चहा बनवला, पण आज ते थकलेले दिसत होते. कदाचित रात्रीच्या त्या गोष्टी त्यांच्यावरही जड होत्या. रिया हळूच म्हणाली, बाबा, आज मी दूध आणते. ते हसले. अरे, मी ते आणलं आहे, तू ऑफिससाठी तयार हो बेटा. रिया काहीच बोलू शकत नव्हती. आता तिच्याकडे शब्द नव्हते. ती प्रत्येक गोष्टीला उलट उत्तर देत असे, पण आज तिची जीभ थांबली होती. संध्याकाळी जेव्हा ती ऑफिसमधून परतली तेव्हा तिने पाहिलं की बाबा पुन्हा तेच काम करत आहेत. दार उघडणे, मुलाची काळजी घेणे, पाण्याचे भांडे भरणे. रिया तिच्या खोलीत गेली आणि पहिल्यांदाच CCTVची जुनी रेकॉर्डिंग उघडली आणि 2 आठवडे मागे गेली. दररोज सकाळी, दररोज दुपारी, दररोज संध्याकाळी तिला तोच माणूस प्रत्येक लहान मोठी कामं करताना दिसला. प्रशंसा नाही, तक्रार नाही, फक्त शांत जबाबदारी. आता तिला समजले की घरात ज्या गोष्टी आपोआप घडायच्या त्या सर्व गोष्टी खरं तर पप्पांजींमुळेच घडत होत्या. आता तिला दिसू लागले की जेव्हा ती ऑफिसला जायची तेव्हा पप्पाजी तिचे बूट व्यवस्थित ठेवायचे. मुलं शाळेतून परत आल्यावर ते त्याची बॅग व्यवस्थित ठेवायचे. ते स्वयंपाकघरातून घाणेरडे टिफिन काढायचे आणि धुवायचे. जेव्हा सगळे झोपायचे तेव्हा ते शांतपणे भांडी उचलून स्वयंपाकघरात ठेवायचे. एका रात्री रिया स्वतः स्वयंपाकघरात चहा बनवत होती. दयानंदजी आले आणि म्हणाले, तू हे का बनवत आहेस? मी बनवतो. रियाने पहिल्यांदाच उत्तर दिले, आज मला ते बनवू द्या. मला माझ्या काही सवयी देखील बदलायला हव्यात. दयानंदजी थोडा वेळ गप्प राहिले आणि नंतर म्हणाले, बदलायला जास्त वेळ लागत नाही बेटा, पण ते हृदयातून आले पाहिजे. रियाने त्यांच्याकडे पाहिलं. आता तिच्या डोळ्यात कठोरता नव्हती, फक्त अपराधीपणा
आणि अपूर्ण माफी होती, पण ती अजूनही काहीही बोलू शकत नव्हती. तिच्या जिभेवर शब्द नव्हते आणि तिच्या डोळ्यात लाज होती. म्हणून तिने ठरवले की आता ती तिच्या कृतीने माफी मागेल, शब्दांनी नाही. दुसऱ्या दिवशी तिच्या मुलाला शाळेसाठी तयार करताना म्हणाली, सर्वात आधी तुझ्या आजोबांना धन्यवाद म्हण, कारण तेच दररोज तुझा टिफिन पॅक करतात. मुलाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. खरंच आई? रिया हसली आणि म्हणाली, खरंच बेटा. एके दिवशी मुलगा म्हणाला, आई, मला आजोबांसारखं व्हायचं आहे. मीही सकाळी लवकर उठणार. रियाने त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि म्हणाली, नक्कीच, पण आधी त्यांच्यासारखे शांतपणे काम करायला शिक. तुझा थकवा दाखवू नकोस किंवा सांगूही नकोस. पण या प्रवासात एक क्षण असा आला जेव्हा रिया पुन्हा एकदा तुटली. तो दिवस होता जेव्हा दयानंदजींची तब्येत थोडी बिघडली. त्यांना थोडे चक्कर आल्यासारखे वाटले आणि त्यांनी स्वतः डॉक्टरांना फोन केला. रिया ऑफिसमधून परतल्यावर तिने त्यांना हॉस्पिटलमध्ये सलाईन लावलेलं पाहिलं. रियाने डॉक्टरांना विचारले की तुम्हाला कसे कळले? डॉक्टरांनी उत्तर दिले की त्यांनी स्वतः फोन केला आणि सांगितलं की त्यांचा मुलगा आणि सून ऑफिसमध्ये असतील. उगाच त्यांना त्रास देऊ नका. मी जवळच्या क्लिनिकमध्ये आलो आहे. रिया तिथेच खुर्चीवर बसली आणि रडू लागली. घर चालवणारा एक महत्त्वाचा माणूस स्वतः त्याच्या समस्या सोडवतोय, जेणेकरून कोणालाही त्रास होऊ नये. रियाने पहिल्यांदाच त्यांचा हात धरला आणि म्हणाली की आता सर्व काही बदलेल बाबाजी. आता तुमच्या समस्या आमच्यापेक्षा मोठ्या असतील, कारण तुम्ही या घरापेक्षाही मोठे आहात. हॉस्पिटलमधून घरी परतल्यानंतर दयानंदजी थोडे कमकुवत झाले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर तेच जुने हास्य होते, जे रिया दररोज अधिक खोलवर समजून घेऊ लागली. ते हास्य आता फक्त एका म्हाताऱ्या माणसाचे नव्हते. ते अशा व्यक्तीचे होते जो स्वतःला कुठेतरी हरवून बसला होता, पण तरीही सर्वांसाठी तिथेच राहिला. रिया आता सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ लागली होती. बाबाजींच्या औषधांची वेळ, त्यांचे आवडते अन्न, त्यांची जुनी पुस्तके आणि अगदी त्यांची झोपण्याची वेळ सुद्धा. पण जेव्हा तुम्ही एखाद्याला समजून घेऊ लागता तेव्हा भूतकाळ तुमच्या मनात येतो. रियाला एक जुना दिवस आठवला. तो दिवस जो तिला कधीच आठवायचा नव्हता. तो सुमारे 6 महिन्यांपूर्वीचा होता. एका दुपारी रियाची सोन्याची अंगठी हरवली. खूप शोध घेऊनही ती सापडली नाही. रिया काळजीत होती, पण तेव्हा घाबरून ती काहीतरी चुकीचं बोलली. घरात आणखीन कोण आहे जो दिवसभर इथेच राहतो? विवेकने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. तू काय म्हणतेस रिया? पण रियाच्या डोळ्यात शंका होती. त्या दिवशी घराचे वातावरण विचित्र झाले होते. दयानंदजी काहीच बोलले नाहीत. ते फक्त त्यांच्या खोलीत गेले आणि पुढचे 2 दिवस खूप शांत राहिले. तिसऱ्या दिवशी रिया स्वयंपाकघरात गॅस जवळ पडलेले काहीतरी शोधत होती. मग स्लॅब खाली काहीतरी चमकताना दिसले. तीच अंगठी होती. रिया स्तब्ध झाली. तिने अंगठी उचलली. तिने थोडा वेळ विचार केला आणि नंतर तिच्या खोलीत गेली. त्या दिवशी रियाला काहीही वाटले नाही, पण आज जेव्हा तिला ते सर्व आठवले तेव्हा तिचा आत्मा थरथर कापू लागला. मला त्या व्यक्तीवर शंका आली जी दररोज माझ्यासाठी आपला जीव देण्यास तयार आहे. ती आतून तुटली होती. त्या रात्री तिने स्वतःला वचन दिले, आता ती फक्त प्रेम आणि आदर देणार नाही, ती त्यांच्या प्रत्येक जुन्या जखमांवर स्वतः मलम लावेल. आणि मलम शब्दांनी नाही तर कृतीने लावला जाईल. दुसऱ्या दिवशी रियाने एक जुनी लाकडी पेटी काढली. त्यात बाबाजींच्या जुन्या वस्तू, एक घड्याळ, जुनी पत्र आणि काही फोटो आणि एक डायरी होती. रियाने हळूहळू डायरी उलटली. त्यात त्यांच्या पत्नीने लिहिलेल्या काही नोट्स होत्या. एका पानावर लिहिले होते की जर मी तिथे नसेल तर त्यांना एकटे सोडू नकोस. ते नाही म्हणणार, पण त्यांना सर्व काही जाणवते. रियाने ते पान शांतपणे बाबाजींच्या खोलीत त्याच फोटोच्या फ्रेम खाली ठेवले. दुसऱ्या दिवशी बाबाजींनी ती नोट वाचली तेव्हा त्यांना समजले की ती कोणी ठेवली आहे. त्यांचे डोळे ओले झाले, पण ते काहीही बोलले नाही.
ते खोलीतून बाहेर पडले आणि रियाकडे आले आणि म्हणाले की रिया बेटा, आजकाल घरात खूप शांतता आहे ना? रिया म्हणाली की शांती नाही बाबाजी, ती आदराची गोष्ट आहे. ते हसले आणि तिच्या शेजारी बसले. त्यांनी चहा बनवला आणि रिया आणि ते पहिल्यांदाच दोघंही एकत्र बसले आणि चहा घेतला. कोणत्याही औपचारिकतेशिवाय, कोणताही संकोच न करता. रिया म्हणाली, तुम्हाला कधी एकटेपणा वाटला नाही का? दयानंदजी म्हणाले, मला ते रोज जाणवायचे, पण आता नाही. रियाने विचारलं, आता का नाही? ते म्हणाले, आता कोणीतरी आहे जो समजून घेतो आणि कधी कधी फक्त समजून घेतले जाणे हेच सर्वात मोठे औषध आहे. रिया गप्प राहिली, पण आता तिच्या डोळ्यात शब्द नव्हते, फक्त कृतज्ञता होती. त्या संध्याकाळी ती पुन्हा तिच्या मुलाच्या शाळेत गेली. शाळेच्या बुलेटिन बोर्डवर महिन्याच्या पालकांसाठी नामांकने सुरू होती. रियाने दयानंद शर्मा नावाचा फॉर्म भरला आणि कोणालाही न कळवता फॉर्म सबमिट करण्यात आला. 2 आठवड्यांनंतर दयानंदजींना संपूर्ण शाळेसमोर स्टेजवर बोलावण्यात आले आणि त्यांना कुटुंबातील सर्वात मौल्यवान सदस्याचा पुरस्कार मिळाला. मुलांनी टाळ्या वाजवल्या, शिक्षकांनी कौतुक केले आणि रियाने तिच्या मुलाचा हात धरला आणि म्हणाली की बेटा, जर कधी तू मोठा झालास आणि माझ्यासारखा झालास तर ठीक आहे, पण जर तू आजोबांसारखा झालास तर मला त्याचा जास्त अभिमान वाटेल. दयानंदजी त्या स्टेजवर काहीही बोलले नाहीत. ते फक्त हात जोडून हसले. ते अजूनही तिथेच होते, शांत आणि शांत, पण आता एकटे नव्हते. शाळेतून परतताना दयानंदजींनी त्यांच्या सून रियाला विचारलं, बेटा, हे सर्व कोणी केलं? त्यांनी मला शाळेत स्टेजवर बोलावले आणि माझा सन्मान केला. रिया काही क्षण गप्प राहिली. नंतर हळूहळू म्हणाली, तुम्ही रोज जे करता त्याचं एक छोटंसं उत्तर होतं बाबाजी. हे फक्त एक प्रयत्न होते की एके दिवशी तुम्ही ते पाहावेत, जे आम्ही सर्वजण पाहत होतो पण बोलू शकत नव्हतो. दयानंदजी हसले आणि काहीही बोलले नाहीत. ते नेहमीसारखेच शांत होते, पण पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात विश्वासाची आशा होती. आता ते एकटे नाहीत. रियाने ठरवले होते की आता ती बाबाजींचा आदर केवळ घरातच नाही तर जगासमोरही वाढवेल, जो आदर त्यांच्यासारख्या लाखो वडिलांना मिळत नाही. एका रविवारी जेव्हा संपूर्ण कुटुंब घरी होते, तेव्हा रियाने एक छोटीशी सभा घेतली. मुलाच्या मित्रांच्या वसाहतीतील काही लोक आणि 2-3 शिक्षकांना आमंत्रित केले होते. रियाने संपूर्ण ड्रॉइंग रूम मध्ये एक कोपरा सजवला. मुलाने एक छोटंसं भाषण दिलं. माझे आजोबा माझे सर्वात मोठे हिरो आहेत, कारण ते दररोज आमच्यासाठी काहीही न सांगता करतात. मग रिया उभी राहिली आणि अगदी सहज म्हणाली, आजच्या काळात जेव्हा आपण लाईक्स, कमेंट्स आणि प्रमोशन मध्ये वैधता शोधतो, तेव्हा आपल्या घरात असेही काही लोक आहेत जे कोणत्याही वैधतेशिवाय फक्त नात्यासाठी जगतात. माझे बाबा असेच आहेत. आपण सर्वांनी त्यांना कधीही पाहिले नाही, कारण आपण कधीही थांबलो नाही. पण आज मी सर्वांना थांबवत आहे, जेणेकरून त्यांना पूर्ण आदराने पाहता येईल. संपूर्ण खोली टाळ्यांनी गुंजली. दयानंदजींनी काही क्षण डोळे बंद केले. त्यांचे होठ थरथरले. मग ते हळूहळू उभे राहिले आणि इतकंच म्हणाले की जर कोणी विचारले की तुम्ही कसे आहात तर जीवन सोपे होते. मला वाटले की माझे जीवन सोपे नव्हते, पण आता मी एकटा नाही. धन्यवाद. सर्वांचे डोळे अश्रूंनी भरले आहेत. ज्या रात्री रिया बाल्कनीत बसली होती आणि दयानंदजी येऊन तिच्या शेजारी बसले, दोघंही न बोलता शांतपणे गरम चहा प्यायले. मग दयानंदजीने रियाला विचारलं की बेटा, मी तुला कधीच मुलीसारखं बोलावले नाही. कदाचित मला भीती होती की तू नकार देशील. रियाचे डोळे चमकले. तिने हळूच त्यांच्या खांद्यावर आपले डोके ठेवले आणि म्हणाली की तुम्ही आज असे म्हटले म्हणून मी सुद्धा तुम्हाला एक सांगते की तुम्ही फक्त माझे बाबाजी नाही आहात, तर माझे दुसरे वडील आहात. मी आता जे काही आहे त्यात तुमचा वाटा सर्वात मोठा आहे. हळूहळू आयुष्य शांतपणे वाहू लागले. बाबाजी तिथेच राहिले, पण आता त्यांच्या शांततेत एकटेपणा नव्हता,
रियाही तिथेच राहिली, पण आता तिच्या वागण्यात एक शहाणपण होते. जणू घराचा प्रत्येक कोपरा बदललेला होता. दयानंदजी ज्या खुर्चीवर एकटे बसायचे ती खुर्ची आता बहुतेक चहा तिथेच प्यायला जायचा. ज्या भिंतीवर शांतपणे फोटो लटकत होता ती आता घराची शान होती. पूर्वी ओझे असलेली ती शांतता आता प्रतिष्ठेची बनली होती. मग एके दिवशी रियाने घराबाहेर एक छोटीशी नावाची पाटी लावली. दयानंदजी यांनी स्थापन केलेले शर्मा निवासस्थान. दयानंदजींनी ते पाहिल्यावर ते थोडे हसले. बेटा, याची काहीच गरज नव्हती. रिया हसली. तुमच्याशिवाय हे घर फक्त विटा आणि भिंतींचं आहे. बाबाजी, जो पाया दिसत नाही तेच खरं घर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.